गुड मॉर्निंग गाईज. मी आज सकाळी सकाळी रसमलाई बनवलेली. तर गोष्ट असं झालं की काल मी दूध गरम करायला विसरले होते आणि त्याचं जे फळ आहे मला आज मिळालं. काय झालं की सकाळी मी दूध गरम करायला घेतलं आणि ते फाटलं. तर म्हटलं काय करावं. मग आठवलं की रसमलाई करू शकतो आपण. मग ते फाटलं तर होतं, त्याच्यानंतर काय करावं ते समजत नव्हतं. मग मी असं केलं आणि मग ते चक्का वेगळा केला आणि पाणी वेगळं केलं. ते पाणी तुम्ही पराठ्यांच्या कणिक म्हणजे पराठे करणार असाल तर कणिकमध्ये टाकू शकतात, तर त्याची पराठे छान होतात. तर असं युजफुल आहे. त्याच्यानंतर मी छान ती चक्का आहे तो मळून घेतला, चांगला इवन करून घेतला, त्याचे क्रम्बल्स काढून घेतले छान असं. आणि मग त्याचे गोळे केले, छोटे छोटे गोळे केले. पण पाकळ्या घेतला त्याच्यासाठी मी साखर कपभर घेतली आणि कपभर पाणी घेतलं आणि वाटीभर साखर घेतली होती. आणि मग त्याच्यामध्ये ते घातले बॉल्स, तर एकदम छान फुलले होते. मला वाटलं विरघळून जातील, पण नाही विरघळले. तर बॉल्स मी छोटे बनवले होते, पण ते पाकामध्ये एकदम असे फुलले, असे टंब फुगले होते. तर आणि मग त्याच्यानंतर मी दूध करायला घेतला, मसाला दूध. तर मधुर ची ब्रँडचे साखर घेतलेली, पाव कप साखर घेतली आणि अर्ध्याच्यापेक्षा कमी दूध घेतलं होतं मी. आणि त्याच्यामध्ये मी एव्हरेस्ट मसाला घातलेला, मसाला दूध. तर अशी रेसिपी माझी सकाळची झालेली, फसलेली म्हणजे दूध फाटलेलं म्हणून ती झाली. तर तुम्हाला अशी कधी रेसिपी झाली का तुमची जी चुकीची झाली किंवा काही फसलेली रेसिपी आहे, त्याच्यातून तुम्ही काही शिकला आहात? तर जीवनामध्ये आपल्याला अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या फसतात, पण त्याच्यानंतर आपल्याला कळतं की अरे देवा, की हे चांगलं झालं, हे खूप चांगलं झालं, हा मार्ग खूप चांगला निवडला आपण, किंवा आपल्याला हे केल्यानंतर आपल्याला खूप चांगलं त्याचं फळ मिळालं. तर तुम्हाला काही असं झालं आहे का तुमच्या आयुष्यात, किंवा अशी काही रेसिपी झाली का की जी केल्यानंतर आपल्याला वाटलं की नाही, ही रेसिपी अजून करायला पाहिजे किंवा करायला हवी, त्याची टेस्ट खूप छान होते? तर फॉलो करा. तर थँक्यू.